राम राम मंडळी, गुड मॉर्निंग. तर आत्ता मी झोपेतून उठलेलो आहे. झालेली सकाळ वाजलेले 8:05. तर मग सगळ्यात आधी आमच्या डेस्टिनेशन जवळ आली ती. मग आम्ही सगळ्यांनी बॅग वगैरे आवरायला घेतल्या, पांघरून वगैरे गाड्या करायला घेतल्या आणि मग काय वाट बघत बसलो स्टेशनची. मग शेवटी आमचं स्टेशन आलं फायनली. मग आम्ही काय केलं, सगळं हळूहळू चालले होते. मग बसलो आम्ही थोडं, मग आलो बाहेर. आणि मग निघालो आम्ही बसस्टँडला आलो. बस एक भेटली मुदखेडची, त्याच्यात बसलो आणि मग गेलो मुदखेडला माझे मोठे काका गाडी घेऊन आले ते घ्यायला. मग मुदखेडला थोडं बसलो आणि गेलो माझ्या नळघरावर, तिथं बांधकाम चालू होतं. पण तिथं गेलो, ह्या काय ते हे घर होतं. मग थोडं तिथं बसलो आणि गच्चीवर टाईमपास करत बसलो होतो आम्ही दोघं, मी दादा. मग काय लय कंटाळा आला तर म्हणलं चला घरी जाऊ. तर घरी गेलो आणि मग घरून रात्री आराम केला. घरी जाऊन रात्री निघालो रेल्वे स्टेशनसाठी. बघा आम्ही चौघंजणं कसे चाललो आहे, नुसता फुल राडा, आमचा नाद करता का. मग निघालो फुल स्पीडने. असं आपला गोविंदादा होता ड्रायव्हर, आजारी माणूस येतो, वाटतं का तुम्हाला आजारी दिसतोय का तो कोणत्या तरी अँगलने. मग याच प्रकारे आम्ही काय गाडी वगैरे पळवली आणि गेलो रेल्वे स्टेशनला. आमची ट्रेन काय 12:30ला होती. मग सगळी गँग आमच्या इथे जेवायला बसली आधी. मग सगळं रेल्वे स्टेशन मोकळं होतं. मग फायनली मित्रांनो 12 वाजता आपली ट्रेन आली. ट्रेन बघा असली सनाट येत होती का नाही, सणानच एकदम. मग आपल्याला आपली सीट भेटली, आपण काढलं झोपा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय. आवडले असेल तर लाईक फॉलो करा.